कुठे आहात तुम्ही? आम्ही इथे कसं लावतो उपोषण चालू आहे ना. द्यायला पाहिजे ना. काय सांगाल, आपण पाली सुधागड तहसील कार्यालयाच्या बाहेर आमरण उपोषणाला बसलेले आहात. काय नाव आपलं आणि नेमकी आपली मागणी काय आहे? माझं नाव चिंतामणी शंकर पवार. मी भैरवगावचा रहिवासी आहे. माझी औंढ्या हद्दीमध्ये 3 सर्वे नंबर होते. त्यातला एक सर्वे मी बिल्डर पागोरे योग्य देसाई यांना विकला. पण बिल्डरने डेव्हलप करताना माझ्या 104 आणि 104 2 सर्वे नंबरमधील 22 गुंठे जागा त्यांनी अतिक्रमण केलं. त्यासाठी मी सरकारी मोजणी टाकली, तेव्हा मला समजलं की आपली 22 गुंठे जागेमध्ये अतिक्रमण आहे. मी तहसीलदारांना यांना वेळोवेळी पत्र दिलं आहे की बाबा माझ्या जागेत अतिक्रमण आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पण दिलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रातून तहसीलदारांना पत्र आलं की बाबा चौकशी करून पाहणी करा. तेव्हा तहसीलदारांनी चौकशी करून त्याचे पूर्ण मेजरमेंट घेऊन अतिक्रमण झाले असं सिद्ध केलं. त्याच्यानंतर भूमी अभिलेखनी आम्हाला लेखी लिहून दिलं की ज्या सर्वेयरांनी मोजणी केली त्यांनी जागेवर न मोजणी करता टेबलावरच मोजणी केली. त्यामुळं तिथे जो भूमी अभिलेखचा जो आहे तो मला जास्त सतावतो. कारण काय, जर ती जागेवर मोजणी झाली असती तर माझ्या 22 गुंठे जागेमध्ये अतिक्रमण झालं नसतं. हे तहसील कार्यालयाला मी वेळोवेळी सांगून त्याच्या लोकशाही मार्गातून उपोषण केलं, पण तहसील कार्यालयातून खाली आश्वासने मिळतात, त्याच्या पलीकडे काय देत नाही. आत्तासुद्धा आम्हाला आजच्या उपोषणाला तहसीलदारांनी आम्हाला पत्र दिलं. आमची मागणी काय आहे, तुम्ही आम्हाला पत्र काय देत आहे? तुम्ही सरळ प्रांताला पत्र देत आहे, कलेक्टरला ज्या भूमी अभिलेखनी केलं आहे त्याला पत्र द्या, टाउन प्लॅनिंगला पत्र द्या. तर ते तहसीलदार कलेक्टर आणि प्रांताला पत्र देतात. मग आता तुम्ही सांगा, हे फिरवाचं फक्त काम करतात आणि शेतकरी, मी गरीब आहे, मला ते वेठीस धरण्याचं काम करतात. काय सांगाल, या ठिकाणी शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत, आपण पाठिंबा दिलाय. काय नाव आपलं आणि काय भूमिका आहे? सुधागड तालुक्यातील पीडित शेतकरी चिंतामणी शंकर पवार हे कालपासून 9 तारखेपासून उपोषणास बसलेले आहेत. तरी त्यांच्या या उपोषणासाठी माझं नाव स्वप्नील अनंत गायकवाड, वंचित बहुजन आघाडी सुधागड तालुका अध्यक्ष, या माझ्या सर्व कमिटीच्या वतीने आम्ही यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे. गेली 4 वेळेस शेतकरी उपोषणात बसला असून देखील या प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा न्याय त्यांना दिलेला नाही आहे. त्यांच्या मागण्या अशा प्रकारे आहेत की ज्या अधिकाऱ्यांनी क्रप्रत बनवलेली आहे त्या क्रप्रत बनवल्यामुळे त्यांच्या जागेमध्ये अतिक्रमण क्षेत्र झालेलं आहे. आज जर त्या अधिकाऱ्यांनी क्रप्रत बनवली नसती तर त्या जागेमध्ये एनए प्लॉट झाले नसते. आज शेतकरी गेली अनेक वर्ष या शासनासमोर न्याय मागत आहे. त्याच्या जागेमध्ये अतिक्रमण झालेलं आहे. हे शासन त्या बिल्डरवरती त्यांचा वरद हस्त आहे. हे प्रशासन या पीडित शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीतला न्याय देत नाही आहे. त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या शेतकऱ्याच्या पाठीशी आहोत. तसेच शेतकऱ्याची मनस्थिती आत्ताच्या परिस्थितीमध्ये अशी आहे की या शासनाने या शेतकऱ्याला पूर्ण आत्मदहन करण्यापर्यंत त्या व्यक्तीची आज मानसिकता बनलेली आहे. गेली अनेक वर्ष ते या ठिकाणी उपोषण करत आहेत, परंतु कोणत्याही प्रकारचा त्यांना न्याय मिळत नाही. आम्ही जर या प्रशासनाने त्यांना न्याय दिला नाही तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू आणि या शेतकऱ्याच्या बरोबर राहू.